नमस्कार. आपले पंतप्रधान गेले 2 दिवस शेजारील भूतान देशाच्या दौऱ्यावरती होते. भूतानचे राजे जिग्मे वांगचुक यांच्या हस्ते त्यांना भूतानचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. चांगला आहे, आनंद आहे. परंतु आपल्या मायदेशातील त्याच आडनावाचे सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रामध्ये विधायक काम करणारे आणि त्याबद्दल साऱ्या जगातून नावाजले गेलेले अनेक मानसन्मान प्राप्त झालेले सोनम वांगचुक यांच्यासह शेकडो लेह लडाखवासीय आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मागील 18 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्यापैकी अनेकांची, स्वतः वांगचुक यांच्यासह अनेकांची प्रकृती आता अतिशय गंभीर झालेली आहे. परंतु त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी मात्र मोदीजींना बिलकुल वेळ मिळत नाही आहे. आपण स्वतःच लेह लडाखवासीय जनतेला जी आश्वासनं 2019च्या निवडणुकांच्या वेळी दिलेली होती त्यांची पूर्तता करण्यापासून मोदी आणि अमित शहा दोघेही आता मात्र पळ काढत आहेत. काश्मीरमधील 370 कलम हटवल्याचा मोठाच डांगोरा पिटला मोदी आणि शहांनी, अजूनही पिटतायत. काश्मीरमधील स्थिती आता सामान्य झाल्याचं सगळीकडे सांगतायत, पण विधानसभांच्या निवडणुका मात्र तिथल्या घेत नाहीत. अगदी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका होत नाही आहेत. परिस्थिती सामान्य झाली आहे तर मग निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेचे एकूण 5 मतदारसंघ आहेत, परंतु या फक्त 5 मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या 5 तारखांना 5 टप्प्यामध्ये लोकसभेचं मतदान होणार आहे. मग परिस्थिती जर सामान्य आहे तर असं का बरं? जम्मू आणि दिल्लीमध्ये निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहत असलेल्या किती काश्मीरी पंडितांना 370 कलम रद्द केल्यानंतर पुन्हा काश्मीर खोऱ्यामध्ये नेऊन मोदी आणि अमित शहांच्या सरकारने प्रस्थापित केले. म्हणे आता बाहेरचे नागरिकही काश्मीरमध्ये जमीन जागा खरेदी करू शकतात. काश्मीरमध्ये बाहेरच्या किती नागरिकांनी अशी तिथली जमीन मागच्या 2-3 वर्षांच्या काळामध्ये खरेदी केली? काहीही, म्हणजे शब्दशः काहीही झालेलं नाही. यापैकी केवळ गाजावाजा, प्रचार, बस, दुसरं काही नाही. लेह लडाख जम्मू काश्मीरपासून वेगळं काढलं त्या निर्णयाने लेह लडाखचे लोक बिचारे खुश झाले, कारण त्यांची संस्कृती आणि काश्मीरची संस्कृती यामध्ये काहीही मेळ नव्हता. विकास निधीच्या नावाखाली केंद्राकडून येणारे सगळे पैसे किंवा मोठा फंडही बहुतेक वेळा काश्मीरच्याच वाट्याला जायचा आणि बिचारे लडाखवासीय वंचित राहायचे त्यापासून. त्यामुळे आम्हाला काश्मीरपासून वेगळं करा ही त्यांची मागणी होतीच. ती पूर्ण झाल्याने साहजिकच त्यांना प्रचंड आनंद झाला, परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. भलेही निवडणूक घेतली जात नाही आहे सध्या, परंतु जम्मू काश्मीरला विधानसभा अस्तित्वात आहे. आज ना उद्या तिथे निवडणूक होऊन विधानसभेची लोकप्रतिनिधींच्या हाताही सत्ता जाण्याचे चान्सेस आहेत. परंतु वेगळ्या झालेल्या आणि केंद्रशासित झालेल्या लेह लडाखमध्ये सर्वसामान्य जनतेच्या हाती काहीच राहिलेलं नाही. अवघा एक खासदार त्यांच्या वाट्याला आला आहे, तोही त्यांची भूमिका धडपणे मांडत नाही. विधानसभा तर तिथे अस्तित्वातच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये या आपल्या देशातील काही, म्हणजे केंद्रीय सत्तेच्या बळावरती शिरजोड झालेले काही उद्योगपती आता लेह लडाखच्या पर्वतरांगांमधील खनिज संपत्तीवरती डोळा ठेवून तिथे शिरकाव करण्याचा, घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आधीच हिमाचलमध्ये घुसलेत, उत्तराखंडमध्ये घुसलेत, मणिपूरमध्ये त्यांना घुसायचं आहे. तिथल्या पर्वतीय प्रदेशातील खनिज संपत्ती लुटायची आहे, पण तिथे ते कुकी जमातीचे लोक पाय रोवून उभे आहेत खंबीरपणे. म्हणून तर त्यांच्या विरोधात आगडोंब सगळा उसळवण्यात आला आहे. त्यांनी तिथून निघून जावं कुकी लोकांनी, यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत गेले वर्षभर. मणिपूर गेलं वर्षभर जे जळतं आहे त्यामागे हे महत्त्वाचं कारण आहे. त्याच सारा देश गिळू पाहणाऱ्या उद्योगपतींना आता लडाखमध्ये घुसायचं आहे. लेह लडाख, कारगिल वगैरे सगळा प्रदेश जितकाच अप्रतिम सुंदर आहे तितकाच भौगोलिकदृष्ट्या, पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. तिथे उत्खनन किंवा प्रदूषणकारी उद्योग आल्यास तिथल्या या सगळ्या निसर्ग आणि पर्यावरणाची प्रचंड हानी होणार आहे. आणि ती केवळ लेह लडाखचीच होणार नाही तर साऱ्या देशाची होणार आहे. सोनम वांगचुक कधीपासून जीव तोडून हेच सगळं केंद्र सरकारला सांगतायत, मोदींना सांगतायत, पण पालथ्या घड्यावर पाणी. लेह लडाखच्या जनतेने मागील काही महिन्यांमध्ये प्रचंड मोर्चे काढले, लोकशाही मार्गाने अनेक आंदोलनं केली.
इस पर्वतीय प्रदेश, इस संवेदनशील पर्वतीय प्रदेश के संरक्षण के लिए जब 370 नहीं रहा तो आपने लद्दाख के लोगों को भरोसा दिलाया। आपके सरकार के मंत्रियों ने, नेताओं ने यहां आकर दिल्ली से बार बार हमें आश्वासन दिया कि लद्दाख को भारतीय संविधान के अनुच्छेद 244 के 6वें शेड्यूल में संरक्षित किया जाएगा। ये भारत के नेशनल कमीशन फॉर SC/ST के मिनट्स में छपे हुए हैं। ये आश्वासन यहाँ पोलो ग्राउंड से दिया गया। ये आश्वासन ट्राइबल जनजातीय मंत्री से, न्याय के लॉ मिनिस्ट्री से, होम मिनिस्ट्री से, हर तरफ से हमें ये आश्वासन मिला। और फिर उसके बाद आपके सरकार ने, आपके पार्टी ने एक बार नहीं 2 बार हमें ये आश्वासन इलेक्शंस में, चुनाव में इस तरह के मैनिफेस्टो, घोषणा पत्र के जरिए भी दिया। आपने संसदीय चुनाव में नंबर 1, नंबर 2, नंबर 3 पर रखा है डिक्लेरेशन ऑफ लद्दाख अंडर 6th शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ट्राइबल एरिया डिक्लेरेशन। ये पार्लियामेंट्री इलेक्शन में आश्वासन दिया गया था, मगर दुख के साथ ये कहना पड़ रहा है कि इन घोषणाओं के बाद एक सन्नाटा सा छा गया कुछ महीनों के लिए, फिर 1 साल के लिए, फिर नकारात्मक संकेत मिलने लगे कि ये नहीं मिलने वाला है। फिर यहाँ लेह में तो जो 6 शेड्यूल शब्द को उच्चारण करे उन पर ज्यादतियां होने लगे, बच्चों को पकड़ा जाने लगा। हमें फिर ये पर्दा जो हमारे बीच में केंद्र के साथ आ गया था, वो पर्दा फाश होते हुए नजर आया और पता ये चलने लगा कि कुछ औद्योगिक गुट, इंडस्ट्रियल लॉबीज जैसे माइनिंग, खनन, जिनको लद्दाख के ये वादियों में, पहाड़ों में, पर्वतों में पैसा दिखता है, जो कल की नहीं सोचते, आज की लूट मचाने में लगे हैं। हिमाचल में, उत्तरांचल में, पूरे हिमालय में, जिसका खामियाजा यहाँ के लोग हिमालय में भुगत रहे हैं। आप देख रहे हैं हिमाचल प्रदेश में क्या हो रहा है। ये अंधाधुंध विकास के नाम पर जो उद्योग का तांता लगा हुआ है, यही आप उत्तराखंड में देख रहे हैं। अब लद्दाख के दरवाजे पे दस्तक देने जैसे ही यूटी घोषणा हुई तो ऐसे घरानों ने, ऐसे गुटों ने, लॉबीज ने यहाँ अपना सर्वेक्षण करना शुरू किया और हमारे जो नेता हमारी आवाज को ले जाने के लिए चुने गए थे लद्दाख से, वो हमसे ज्यादा उनके असर में आए और उनके साथ मिलकर वो लद्दाख को बेचने लगे, खरीद फरोख्त करने लगे। परंतु सरकारचा प्रतिसाद शून्य। त्यामुळे शेवटी नाईलाजाने सोनम वांगचुक यांना आपला जीव पणाला लावून उपोषणाचा निर्णय घ्यावा लागलाय। आज त्यांच्या उपोषणाचा 18वा दिवस आहे। त्यांची प्रकृती ढासळल्याचं स्पष्टपणे दिसतंय गेल्या 2-3 दिवसांपासून। परंतु केंद्र सरकारचा, मोदींचा किंवा अमित शहांचा कोणताही प्रतिसाद नाही। मोदींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या संकल्पनेतील राम राज्य हे बहुधा असंच असावं। जुले और नमस्कार साथियों, पिछले 2-3 दिनों से मेरी ऊर्जा कम होती जा रही है और कब तक बोल पाऊँ कुछ पता नहीं है। इसलिए सोचा कि आज मैं अपनी गुहार सीधे देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी से ही लगाऊं और आपसे विनती है कि इस वीडियो को उन तक पहुंचाएं शेयर करके। मेरे प्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, यहाँ पर मेरे साथ दिन में 1000 से 2000 लोग और रात में 100 से 300 लोग खुले आकाश में सोते हैं
इस अनशन में, और तापमान अभी कोई -4 डिग्री है और रात में -10 से -15 तक चला जाता है। हम यहाँ पर आपकी सरकार से ये गुहार लगाने के लिए बैठे हैं कि वो अपने वचन अनुसार लद्दाख के पर्यावरण, लद्दाख के स्थानीय जनजातियों को संविधान के अनुच्छेद 6वें में संरक्षित करें। काय आवाज बी मागण्या आहेत त्या लोकांच्या, लेह लडाखवासियांच्या? तुम्ही स्वतःहून दिलेली आश्वासनं जी आहेत त्यांची पूर्तता करा, इतकंच तर सांगतायत ना ते. परंतु ते होणार नाही, कारण 6व्या परिशिष्टामध्ये लेह लडाखचा जर समावेश झाला घटनेच्या, तर तिथली जल जमीन सगळ्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार तिथल्या स्थानिक लोकांनी निवडलेल्या समित्यांना मिळेल. आणि तसं झाल्यास मग केंद्रीय सत्तेच्या बळावर सगळीकडे हातपाय पसरून देशभर, मग खाणी असोत किंवा बंदरे असोत किंवा विमानतळे असोत, सगळं काही गिळंकृत करणाऱ्यांना तिथे लडाखच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करण्याची परवानगी कशी काय मिळणार? आपल्या मित्रपरिवाराचं इतकं नुकसान करून घेण्यापेक्षा एखादा वांगचूक मेला उपोषण करता करता तर काय फरक पडतो ना. मागे नाही का एक 3-4 वर्षांपूर्वी गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी तिच्या पात्रात उभ्या राहत असलेल्या प्रदूषणकारी आणि अशास्त्रीय प्रकल्पांच्या विरोधात जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ GD अग्रवाल, जे स्वामी सानंद या नावाने सुद्धा सुपरिचित होते, ते उपोषणाला बसले होते. त्या उपोषणाला बसायच्या आधी आणि उपोषणाला बसल्यानंतरही त्यांनी मोदींना गंगा शुद्धीकरण आणि त्यातील विनाशकारी प्रकल्पांबाबत ते थांबवण्यासाठी अनेक पत्र लिहिली, परंतु मोदींनी त्या पत्रांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. स्वामी सानंद यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. अखेर त्या उपोषणातच त्यांचं काही दिवसांनी निधन झालं. आणि त्यानंतर मात्र काही क्षणातच मोदींनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करणारं ट्विट केलं. GD अग्रवाल यांच्या कार्याचा त्यामध्ये गौरव केला. उद्या सोनम वांगचूक यांचाही या उपोषणामध्ये मृत्यू झाला तर मी खात्रीने सांगतो, ते वृत्त कळताच काही क्षणातच अवघ्या मोदीजी दुःख व्यक्त करणारे ट्विट करून त्यांच्या कार्याचा गौरव करतील. मोदी महान आहेत, मोदी विश्वगुरू आहेत. धन्यवाद.